नमस्कार, मी आमदार सिद्धार्थ शिरोळे आज अर्बन चर्चामध्ये आपलं स्वागत करतो. आज आपल्याबरोबर पर्सिस्टंट सिस्टम्सचे चेअरमन श्री आनंद देशपांडे हे सहभागी झालेत. आनंद देशपांडे सर, मी आपलं मनापासून स्वागत करतो. मुळामध्ये ही संकल्पना अर्बन चर्चा ही अशी आहे की मी एक लोकप्रतिनिधी म्हणून ह्या कॉन्स्टिट्युन्सीचा MLA म्हणून विविध प्रश्न जे पुणे शहरामध्ये विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत, व्यक्ती आहेत की ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अभूतपूर्व कार्य असं केलं आहे आणि त्याच्याबरोबर समाजाच्या प्रती त्यांची त्यांचं एक योगदान राहिलेलं आहे, त्याचा सेन्स त्यांना आहे, तर परतफेड करण्याची एक भावना आहे. अशा व्यक्तींकडनं ज्यांचा एक दीर्घकाळाचा अनुभव आहे त्यांच्याकडनं समजून घेणं की बाबा पुढच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कशा प्रकारच्या दिशेने काम केलं पाहिजे, कशा प्रकारच्या विजननी विचाराने काम केलं पाहिजे हे समजून घेण्याच्या दृष्टिकोनाने आपण हे अर्बन चर्चा म्हणून उपक्रम केला आहे. तर सहज गप्पा मारतो, त्यात काही अर्बनायझेशनच्या संदर्भातच काही जे प्रश्न आहेत ते आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज आपण भेटलो आहोत. तर सुरुवात करताना मी एक सर्वसाधारण मनात जो प्रश्न येतो की आपण ही जी पर्सिस्टंट सिस्टम्स म्हणून जी कंपनी तयार केली तर ती साधारणतः कधी केली आणि त्याच्या मागचा उद्देश काय होता आपला? बरं, पहिल्यांदा मी तुमचं एक खूप अभिनंदन करतो. एक तुम्ही असा प्रश्न विचारताय आणि या विषयावरती चर्चा करताय लोकप्रतिनिधी असून, म्हणून तुमचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. मी तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये राहतो, हो. त्यामुळे मला तुमचं चांगलं काम पण दिसतं, त्यामुळे पण त्याच्याबद्दल पण तुमचे अभिनंदन. थँक्यू. आणि असंच तुम्ही काम करत राहावे अशी पण अपेक्षा आहे. पण तुम्ही जो विचारला प्रश्न केव्हा सुरू केली कंपनी, ही पर्सिस्टंट सिस्टम्स मी 1990 साली सुरू केली. तेव्हा सॉफ्टवेअर हा काही खूप मोठा उपक्रम नव्हता, पण पुण्यामध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क हे सुरू केलं होतं गव्हर्मेंटने. आणि त्यावेळेस सॉफ्टवेअर एक्सपोर्टसाठी जे मॉडेल होतं ते सिप्ससारखं मॉडेल होतं. तर म्हणजे तुम्ही एका ठिकाणी जाऊन तिथनंच काम करायचं असं, म्हणून त्याच मॉडेलवरती सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क स्कीम सुरू केली गव्हर्मेंटने 1990 सालीच. आणि भोसरीला इलेक्ट्रॉनिक सदन 2मध्ये 2 गाळे घेऊन ही सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क स्कीम सुरू झाली. पर्सिस्टंट आम्ही जेव्हा सुरू केली तेव्हा आमची सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमधली इंडियातली पहिली कंपनी होती आणि आम्ही पहिलेच एक्सपोर्टर आहोत सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमधनं. आता मागच्या 30 वर्षामध्ये हे सॉफ्टवेअर इंडस्ट्री एकदम खूप वाढलेली आहे आणि टोटल $200 बिलियन असं म्हणतो, तेवढी मोठी इंडस्ट्री झालेली आहे. तर मागच्या 30 वर्षातला ही जी प्रगती आहे त्याच्यामध्ये मी अगदी सुरुवातीपासून आता मागचे 30 वर्ष ह्याच्यात असल्यामुळे सॉफ्टवेअरची कशी प्रगती झाली आणि सॉफ्टवेअरमुळे जे काय बदल झाले आहेत ते बघायला मला चांगला रिंग साईड व्ह्यू म्हणतो तसे व्ह्यू मिळाला. तर त्याबद्दल मी खूपच म्हणजे थँकफुल आहे. फॉर्च्युनेट आहे. आणि हे करताना तुम्ही पुणे शहर का निवडलं? कारण अनेक IT कंपनीज या बंगलोर असेल, हैदराबाद असेल, आणि पुणे आपण का निवडला आणि आपल्या ह्या सगळ्या प्रगतीमध्ये पुण्याचा जो योगदान होता पुणे शहराचा तो तुम्ही कशा पद्धतीने डिस्क्राईब कराल? हां, म्हणजे माझं पुणे ह्याचं कारण असं होतं की माझ्या आजोबांनी पुण्यामध्ये 1960 साली घर बांधलं होतं आणि तेव्हापासून ते पुण्यात होते. माझं शाळा शिक्षण सगळं भोपाळमध्ये झालं. तेव्हा माझे वडील भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये काम करायचे, पण ते 82 साली पुण्यात शिफ्ट झाले आणि त्याच्यानंतर पुणे घर होतं. जेव्हा मी अमेरिकेतनं परत आलो 90 साली जेव्हा कंपनी सुरू केली तेव्हा पुणे घर असल्यामुळे इथे सुरू झाली. आणि हे जे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क जे मी म्हटलं ते गव्हर्मेंटनी 3 ठिकाणी सुरू केलं होतं. सगळ्यात पहिले पुण्यात होतं कारण सीडॅकच्या थ्रू झालं होतं, दुसरं बंगलोरला केलं होतं आणि तिसरं भुवनेश्वरमध्ये केलं होतं. तर असे 3 ठिकाणी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क सुरू केलं होतं. तेव्हा पुण्यामध्ये पायनियरिंग कामं सुरू झाली होती. अनफॉर्च्युनेटली काय झालं की पुण्याची प्रगती जी आपण मिस केली सॉफ्टवेअरमध्ये त्याचं मेन कारण असं होतं की 1989-90मध्ये 2 सॅटेलाईट डिश मोठ्या भारतात आल्या होत्या. एक होती टेक्सास इन्स्ट्रुमेंट्सकडे, ती बंगलोरला होती, आणि एक मराठे म्हणून आहे शरद मराठे, त्यांनी एक तळवडीला एक डिश आणली होती. तर त्यांनी ठरवलं की त्या डिशवरनं पुण्याचे सगळे सपोर्ट करणार आणि बंगलोरचे लोक टेक्सास इन्स्ट्रुमेंटच्या डिशमधनं सपोर्ट करणार. पण फॉर व्हेरियस रिझन पुण्याच्या डिशला काही सपोर्ट मिळाला नाही गव्हर्नमेंटकडनं. त्यामुळे पुण्यात काय एक्सपोर्ट झाला नाही आणि छोट्या कंपनीज खूपच लहान राहिल्या.
96-97 नंतर हिंजवडीला जेव्हा सुरू झालं त्याच्यानंतर पुण्यात सॉफ्टवेअरची प्रगती झाली आणि तोवर बंगलोरला बरेचसे सॉफ्टवेअर कंपनीज आधीच गेल्यामुळे तो जो 6-7 वर्ष आपण मिस केले त्याचे लॉंग टर्म इम्पॅक्ट म्हणजे असं झालं की आज आपण भारतातलं पूर्ण सॉफ्टवेअर एक्सपोर्ट बघितलं तर पुण्यातलं जवळपास 8 ते 9% असतं ओव्हरऑल. पुणे मुंबई मिळून 11-12% आहे. बंगलोरला तेच आता 32-33% पर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर हैदराबाद आणि NCR म्हणजे दिल्ली त्या दोघांचे पण NCR नंबर 2 आहे बंगलोर नंतर आणि मग हैदराबाद आणि चेन्नई आणि आपण थोडं बरोबरीने. पण हा जो चान्स होता आपल्याला आपण जर 91 पासून जर आपण पुश केलं असतं तर आपले पण बंगलोरच्या कम्पॅरेबल होऊ शकले असते इंडस्ट्रीमध्ये. आणि एकंदरीत हा म्हणजे जो भाग राहिला पण तुमच्या ह्या पर्सिस्टंटमध्ये जी आज ग्लोबल आयडेंटिटी तयार झाली ह्याच्यामध्ये पुणेकर म्हणून पुण्याचं विशेष काही कॉन्ट्रीब्युशन तुम्ही सांगू शकता? हो, पुण्यामध्ये मेन कसं होतं ना आपण जेव्हा सुरू केली कंपनी तेव्हा अजूनसुद्धा कॉलेज एज्युकेशन हा म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ गुड टॅलेंट हा पुण्यातला मेन फायदा आहे. आणि त्याच्यामुळे पुण्यामध्ये लागणार तेवढे इंजिनियर अवेलेबल होऊ शकतात आणि आहेत पण. तर त्याच्यामुळे सगळा जो सॉफ्टवेअर इंडस्ट्री इज ऑल बेस्ड ऑन मॅनपॉवर आणि गुड टॅलेंट आणि त्याच्यासाठी हा फायदा झाला. दुसरं असंही आहे की आपले जे पुण्यातली लोक आहेत ती जगात सगळीकडे फिरलेली आहेत आणि आता मराठी आणि पुण्यातली लोक सिलिकॉन व्हॅली किंवा अमेरिकेमध्ये चांगल्या पोस्टवरती पण आहेत. तर त्यामुळे पण आपण जेव्हा जातो कोणाकडे की हां आम्ही पुण्यामध्ये काम करणार आहे आणि पुण्यात काम द्या म्हणून तर पहिल्यापासूनच त्यांना पुण्याबद्दल माहिती असते आणि त्यांना माहिती आहे की पुण्यातनं काम दिलं की ते होऊ शकतं म्हणून आपली फाईट मारायची केपेबिलिटी आहे. त्यामुळे पण पुण्यात फायदा झाला असं म्हणता येईल. आणि तुम्ही दुसरं मला वाटतं जे एक्सपान्शन नागपूरमध्ये थोडं केलं का आपण? नाही, आता आमचे बरेच ठिकाणी ऑफिसेस आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही नागपूरला आहे तर पुण्यानंतर आम्ही नागपूरला सुरू केलं. त्यानंतर गोवामध्ये आमचं एक ऑफिस आहे वेर्णाला. त्याशिवाय बंगलोर आणि हैदराबादमध्ये आहे. अच्छा. आणि आम्ही एक नवीन कंपनी टेक ओव्हर केली त्याच्या थ्रू आम्हाला NCR मध्ये 2 ऑफिसेस मिळाले, एक नोएडा आणि एक गुरगावमध्ये. आणि भारताच्या बाहेर म्हणजे आमचं एक कोलंबोला ऑफिस आहे. अच्छा. एक कोलालंपूरमध्ये आहे, सिंगापूरला आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, युरोपमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे, अमेरिकेत आहे, कॅनडात आहे, मेक्सिकोमध्ये ग्वाडालाहरला एक ऑफिस आहे, इस्रायलमध्ये आहे, अशा बऱ्याच ठिकाणी आहे. आता आम्ही 18 ते 20 कंट्रीजमध्ये आमचे ऑफिसेस आहेत. 3 दशकाचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये एकंदरीत त्याची भरारी झाली तुमच्या कंपनीची त्याची साधारणतः किती म्हणजे ही जी एक्सपान्शन झाली ती साधारणतः कुठल्या स्टेज नंतर किंवा कशी झाली थोडी त्याबद्दल तर सांगता येईल की असं की पहिले जस्ट टू गिव्ह नंबर्स 1999 साली आमचं पहिल्यांदा 100 लोकांची कंपनी झाली. 91चा स्टार्ट आहे. 91ला स्टार्ट आहे. 9 वर्ष लागले, 8-9 वर्ष. तेव्हा ऑफकोर्स मार्केट डिफरंट होतं, सिच्युएशन डिफरंट होती. पण पहिल्यांदा आमचे 100 जे टच झाले ते 99 साली झाले. आमचे 500 2003 मध्ये झाले. 500 2003 मध्ये. 2008 मध्ये 2500 होते. म्हणजे 5 पट झाले ते 2008 मध्ये. आणि त्यानंतर अर्थात मध्ये वाढले. आताच आमच्याकडे 15,000च्या वर आहेत. आता 2021 मध्ये जवळजवळ 15,000 आपली 15,000 एम्प्लॉई स्ट्रेंथ आहे. आणि 10,000 आमचे जवळपास 2014-15 मध्ये झाले असतील. 14-15 मध्ये 10,000 झाले असतील. म्हणजे तो साधारणतः 2004 नंतर तो एक क्वांटम जम्प सुरू झाला असं म्हणता येईल. आणि आता रिसेंटली म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे जे आपण कुठल्या लिस्टमध्ये म्हणजे मी एवढं मला माहिती की आपण एक बिलियनर आहात पण ते साधारणतः कुठल्या लिस्टमध्ये आहे आणि काय थोडीशी त्याबद्दल माहिती मिळाली सगळ्यांनाच कळेल. हो, मग कसं आहे की माझे पर्सिस्टंटमधले जे शेअर्स पर्सिस्टंट लिस्टेड कंपनी आहे तर पर्सिस्टंटचे जे शेअर्स आहेत त्याचे शेअर्स मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ शेअर्स त्यानंतर नेट व्हॅल्यू ऑफ शेअर्स ती पब्लिक इन्फॉर्मेशन असते. तर अबाउट 3 महिन्यापूर्वी माझी जी टोटल नेटवर्थ आहे ती $1 बिलियन क्रॉस झाली. ओके. तर ते क्रॉस झाल्यामुळे ते फोर्ब्स म्हणून जे मासिक आहे ते लोक बिलियनर्सची लिस्ट ट्रॅक करतात कंटिन्युअसली. त्यांच्याकडे लिस्ट असते की जे काय ग्लोबल बिलियनर्स म्हणून त्यांची लिस्ट असते. त्या लिस्टमध्ये ते लोक ज्यांचे नेटवर्थ ऑफ शेअर्स किंवा जे काय ॲसेट्स आहे दे आर इन एक्सेस ऑफ 1 बिलियन ते लोक रेकॉर्ड ठेवतात. एवढंच. तर त्याच्यामध्ये ते लक्ष ठेवतात. मात्र त्यांनी झाल्यानंतर लगेच 3-4 दिवसांनी त्यांच्याकडनं फोन आला की तुमचे नंबर आम्ही ऑब्झर्व केलेत की दे आर नाव अबव 1 बिलियन. सो म्हणून मग त्यांनी
कॉल केला आणि मग माहिती काढली आणि मग अर्थात सो इन द हाइंडसाईट मागे वळून आज पाहिलं तुम्ही आणि ही एवढी मोठी अचीवमेंट ह्या 3 दशकामध्ये जी आपण केली आहे, एक साधारणतः कशा प्रकारची फिलिंग तुमच्यामध्ये येते? कारण अनेक यंगस्टर्स, एंटरप्रेन्योर्स हे स्वप्न पाहत आहेत, त्यांची इच्छाशक्ती आहे पुढे जाण्याची. आज तुम्ही एक त्यांच्यासाठी रोल मॉडेल आहात की एका साध्या कुटुंबातनं आपण पुढे येऊन शिक्षण घेऊन तुम्ही अशा प्रकारची एक अचीवमेंट केली. तर मागे वळून पाहता तेव्हा काय तुम्हाला काय सांगावंसं वाटतं की ह्या सगळ्या प्रवासामध्ये कुठले कुठले ॲट्रिब्यूट्स हे तुम्हाला सगळ्यात जास्त उपयोगी पडले आणि ह्या अचीवमेंटनंतर इन जनरलच तुमचा एक मनात आलेली भावना काय? ते जस्ट सांगायला म्हणजे एक कम्पॅरिझन म्हणून सांगतो की जेव्हा कंपनी सुरू केली 1990-91 मध्ये, तेव्हा माझं भांडवल 2 लाख रुपये होतं. तर जे काय आता दिसतंय ते सगळं 2 लाखावरती 30 वर्षाची मेहनत आणि बाकी सगळ्याचा सपोर्ट अशाकडनं झालेलं आहे. त्यामुळे मेन सांगण्यासारखं असं आहे की छोट्या भांडवलावरनं पण सुरू करून शेवटी सगळ्या कंपनी जेव्हा मोठ्या होतात त्या एका वेळेस लहान असतात. त्यामुळे पर्सिस्टन्स, त्याच्यामुळेच कामं होतात. बरोबर. तो मेन फायदा, तोच मेन सांगण्यासारखं आहे की कोणी पण कंपनी सुरू करू शकतो. कंपनीला कंटिन्युअसली वाढवत राहणं आणि चिकाटीने चालू ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि जे लोक करू शकतील ते इव्हेंच्युअली होऊ शकतं. जेव्हा सुरू करतो कोणी पण असा विचार नसतं करत की अरे बिलियन हे ते खूप मोठे आकडे असतात. आपल्याला सगळे नंबर्स दिसतात आणि त्याच्याबद्दल रोज कोणी विचार करत नाही. मी सुद्धा करत नाही. पण कसं आहे की मी आता मागचे 30 वर्ष फक्त एकच काम करतोय. त्यामुळे ते असं कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणतो, कंपाऊंडिंग जे होतं की एका वर्षानंतर त्याची वाढ होते पुढच्या वर्षी. तर एक्सपोनेन्शियल ग्रोथ जी दिसते ती त्याच्यामुळे दिसते की तुम्ही चिकाटी करून एकाच जॉबमध्ये म्हणजे एकाच प्रकारच्या बिझनेसमध्ये चालू ठेवलं की ते करता येणं शक्य आहे. तर एवढंच मी सांगणार सगळ्यांना की येस, जॉब क्रिएटर्स आर इम्पॉर्टंट, एंटरप्रेन्योर्स आर इम्पॉर्टंट. एंटरप्रेन्योर्स शुड stick to certain convictions and be persistent. And if they are able to do it, anything is possible. आपण सहसा बघतो की एक मनुष्यवृत्ती असते की आपण जसं जसं आपल्याला सक्सेस मिळायला लागतं तसं तसं ती सक्सेस इट कॅन गेट टू युअर हेड. आणि कारण 3 दशकं सतत ह्या सगळ्या म्हणजे सक्सेस पाहता पाहता सक्सेसला हँडल करणं सुद्धा एक चॅलेंज असतो का? तुम्हाला कधी जाणवलं का? नाही, असं आहे की सक्सेसचा जो डेफिनेशन आहे ना तो स्टॅटिक असलेला योग्य नसतं. सक्सेस इज अ मॅटर ऑफ इंटरप्रिटेशन. व्हॉट इज सक्सेस इज अप टू यू. बट मोर दॅन सक्सेस आय थिंक देर आर 2 पार्ट्स टू दिस. वन इज ॲस्पिरेशन अँड सेकंड इज सॅटिस्फॅक्शन असं म्हणू. सो वन नीड्स टू बी सॅटिस्फाईड विथ वेअर यू आर, बट यू शुड ऑलवेज बी ॲस्पायरिंग फॉर मोर. सो ॲज लॉंग एज यू आर एबल टू चेंज द गोल की आता तुमचे हे झाले मग आता पुढचं काय, ते पुढचं काय, जोवर तुम्ही ते पुश करत राहाल तोवर यू कीप इंटेन्सिटी अँड यू कीप मुव्हिंग ऑन इट. सॅटिस्फॅक्शन इज अ डिफरंट थिंग. यू वॉन्ट टू बी सॅटिस्फाईड ॲट ऑल पॉईंट्स बिकॉज देर इज नो पॉईंट इन नॉट बीइंग सॅटिस्फाईड. सो बीइंग हॅपी अँड सॅटिस्फाईड इज अ गुड थिंग. पण सक्सेस इज अ स्लाइटली डिफरंट कॉन्सेप्ट. सक्सेस इज फॉर अदर पीपल टू थिंक. For an individual, one is not looking at, oh, I'm successful. I'm always aspiring for something next, but I'm always happy with what I have achieved. So that is the balance that one has to manage. पण असं होत नाही का की समजा आपण सॅटिस्फाईड झालो तर आपली ॲस्पिरेशन्स कमी होतात, असं होत नाही? नाही, डिपेंड्स ना. तेच तुम्ही सेट करायला पाहिजे. इफ यू फॉरगेट ॲस्पिरेशन्स तर तुम्ही म्हटलं की ठीक आहे मी काय ते आता उत्तम आहे, तसं झालं तर बरोबर नाही. म्हणून मी तुम्हाला ते दोन्ही ड्युएल म्हणून बघितले तर ते योग्य होतं. तुम्ही of course you need to be satisfied because otherwise you will not succeed. You cannot be always restlessly unsatisfied. ते तर आहे. On the other hand, you have to keep pushing your aspirations. Aspirations महत्त्वाचे आहेत आणि aspirations असणं अत्यंत आवश्यक आहे कारण we are what we do depends on our aspirations. एक जनरल मी तुमचं पाहिलं की तुम्ही एक प्रचंड लो प्रोफाईल आयुष्य, म्हणजे मी जे नजरेने पाहिलं किंवा जे ऐकतो आपल्याबद्दल की तुम्ही स्वतः भाजी आणायला जाता, स्कूटरवर फिरता, ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुमची एक पद्धतीची जी लाईफस्टाईल होती ती तशीच राहिली, ती बदललीच नाही का? तुम्ही ती का नॅचरलीच तुम्ही असे आहात? कारण बरेच लोक जसं जसं प्रवास वाढतो नाही करत या विषयावर मी काही विचार नाही करत. पण कसं आहे आपण जसं जगलो तसंच राहणार ना. म्हणजे असं सडन तुम्ही काय
वरण भात खाणार तर वरण भातच खाणार, तसं काही दुसरं काही करू शकत नाही. हम्म. असं काही खूप चर्चा होती याच्याबद्दल की तुम्ही ह्या काय स्टेजला कराल? म्हणजे नाही चांगलं आहे ज्यांनी की एक रोल मॉडेल म्हणून आपण पाहतो ना बऱ्याच वेळेला की काही ॲट्रिब्यूट्स ह्या आपण समजा व्यवस्थित राहिले, काही पॅरामीटर्स व्यवस्थित राहिले तर सहसा लॉंगर रनमध्ये आपण सक्सेसफुल होतो. पण जसं की तुम्ही आता फोर्ब्सच्या एका या सगळ्या यादीमध्ये आला आणि तरी एवढं साधेपण आहे, हे एक लोकांना खूप उत्सुकता पण असते, नवले उत्सुकता असते, पण तरी उत्सुकता असते कारण असं उदाहरणं सध्या कमी झालीत. त्यामुळे त्या दृष्टिकोनाने सुद्धा एक बऱ्याचसं बोललं जातं आणि ते सुद्धा एक मला असं वाटतं की एक सक्सेस जसं तुम्ही म्हणला त्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स असतात तसा एखादा पॅरामीटर म्हणून पाहिला जातो. त्यामुळं ह्याच्यात त्या बाबतीत आपलं एक कौतुक करावं असं वाटलं म्हणून त्याच्याबद्दल आपल्याकडनं हे बरोबर आहे. पण असं काही नाही, म्हणजे मी आता जिथे राहतो तिथेच राहतो हो. आणि असं काही फार काही चेंज लाईफस्टाईलमध्ये असं काही झालं नाही आहे. हम्म. आणि काही गरजही नाही, म्हणजे आम्ही वी आर हॅपी विथ वॉट वी डू. आमचं नेबरहुड आणि आमचे सगळे आवडतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सो या सगळ्या ह्याच्यात मी म्हणजे नंतर अपेक्षा ज्या आहेत सॉफ्टवेअरच्या ह्याच्यावरती इंडस्ट्रीकडनं त्याच्यावरती येतो. फक्त एक शेवटचा एक ह्याच्याबद्दलचा जो प्रवासाबद्दलचा आपला प्रश्न जो मला हे होतो की तुमची जी ड्राईव्ह आहे ती ह्या गेल्या 30 वर्षामध्ये असं तुम्हाला कधी जाणवलं की बाबा म्हणजे व्हॉट केप्ट यू ड्रायव्हिंग, या सगळ्याचा सार समजा असं म्हणतो की व्हॉट केप्ट यू ड्रायव्हिंग. कसं आहे ना, मी असं आहे की मी ऑलवेज आय रिफ्लेक्ट अँड थिंक ॲट ऑल टाइम्स. सो दरवर्षी मी सॉर्ट ऑफ एस्टिमेट करतो की आपण कुठे आणि आपण कुठे जायला पाहिजे. आणि दोन्ही एकाच वेळेस बघितलं की मग देन इट इज मच इझियर टू सी की देन युअर ॲस्पिरेशन्स आर रिअलिस्टिक, की तुम्ही आत्ता कुठे आहे त्याचे तुम्ही कोऑर्डिनेट्स बघितले आणि पुढचे काय ॲस्पिरेशनल कोऑर्डिनेट्स असू शकतात ते जर तुम्ही सेट केले नाहीत तर मग असं वाटतं की आपण इथल्या इथेच आहोत आणि असे परमनंट नसतात. दरवर्षी ते पुढे पुढे पॅक करणं आवश्यक असतं. तर तसं मी दरवर्षी बराच विचार करतो की मी आत्ता कुठे आणि पुढे काय करायला पाहिजे. आणि असं मी बहुत पर्सनल आणि कंपनी दोन्हीच्या नावाने आमचं असं कंटिन्युअसली चालू असतं आणि दॅट इज नेसेसरी. कारण कसं आहे की इट्स कंपनीज आर ऑल्सो लाईक लिव्हिंग थिंग्स आणि अनलेस यू सेट गोल्स अँड डिफाईन टार्गेट्स अँड पुश एव्हरीवन इट डझंट हॅपन. सो आता आमच्याकडचे पण टीमचं चालू आहे की पुढच्या 3 वर्षात काय करायचं, त्याच्या पुढच्या 3 वर्षात काय करायचं आणि हे गोल्स चेंज होत राहतील. असं कधी झालं का की अपेक्षापेक्षा खूप चांगलं झालं असं पण होतं? नाही, होतं नाही. ॲक्च्युली तुमचे जर गोल्स असतील आणि तुमचे प्लॅन्स बरोबर असतील तर ऑल ऑफ अ सडन शॉर्ट पिरियडमध्ये बऱ्यापैकी ॲक्सेलरेशन मिळू शकतं. पण कसं आहे ना, ते झालं की मग पुढचे गोल ते पुन्हा वाढवत राहायला पाहिजे. तर तुम्ही म्हणाल की नाही आता झालं, मग सी यू नेव्हर डन ना. दॅट इज बाय डेफिनेशन यू हॅव टू सेट इट अप लाईक दॅट. सो देयर इज ऑलवेज मोर टू डू. बट व्हॉट मोर टू डू हे तुम्ही आधीपासून ठरवून ठेवलं की मला पुढचे हे कामं मी करू शकतो. इफ यू हॅव अ प्लॅन, यू हॅव सम ॲस्पिरेशन्स अँड इट हेल्प्स यू गेट देअर. आपण साधारणतः एका लिव्हॅन्स अँगलनी पाहिलं तर पुणे शहरामध्ये जेव्हापासनं हिंजेवाडीच्या इथं IT पार्क सेटअप झाला तेव्हापासनं जाणवायला लागलं की बरीचशी पुण्याची इकॉनॉमी आहे त्याला एक मोठं हातभार लागला त्याच्यामुळे. पण जी IT इंडस्ट्री जी ह्या सगळ्या 90s आणि 2000मध्ये स्पेसिफिकली एकदम बूमला आली त्याची पुण्या शहराकडनं काय अपेक्षा आहे किंवा आहे, असू शकते, असली पाहिजे की जेणेकरून अजून त्याला विंग्स मिळतील आणि अजून चांगल्या पद्धतीने ही IT इंडस्ट्री डेव्हलप होईल पुण्यामध्ये. असे आपल्या इंडस्ट्रीकडनं किंवा आपल्या नजरेने पुणे शहराकडनं काय अपेक्षा आहेत, पुणे शहराच्या गव्हर्नन्सकडनं? तर सगळ्यात पहिले आपला मोठा प्रॉब्लेम जो सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे एअरपोर्ट. आपल्याकडे पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्याकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट नाही, इथनं डायरेक्ट फ्लाईट्स कुठेच जात नाहीत आणि आपला जो एअरपोर्ट आहे तो सुद्धा थोडाच वेळ उघडा असतो असं वगैरे. त्यामुळे हा जो बिझनेस आहे किंवा असे जे बरेच बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी टू इंटरनॅशनल लेवल्स इज व्हेरी एसेन्शियल आणि वी आर रिअली सफरिंग ऑन दॅट. सो दॅट इज वन बिग पार्ट ऑफ आय थिंक दॅट नीड्स टू बी फिक्स्ड इन्स्टंटेनियसली ऑर इमिडिएटली. आणि बऱ्यापैकी जो आपण 10% आहोत सॉफ्टवेअर इंडस्ट्रीच्या, म्हणजे 10चे 20 झाले असते तर बराच फरक पडला असता. तर ते का नाही, तर त्याच्यासाठी एअरपोर्टचा प्रॉब्लेम हा महत्त्वाचा आहे. दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आपला इन्फ्रास्ट्रक्चरचा इश्यूज आहे. तर मग आता रोड्स, आता हिंजवडी जेव्हा आपण केलं तिथे किती लोक येणार आहेत, त्यांच्यासाठी जायला रस्ता होणार आहे का नाही होणार आहे, कुठून होणार आहे, ते सगळं आपण खूप कमी विचार केलेला आहे. आता एकच एंट्री पॉईंट आहे, एकच एक्झिट आहे
आणि रोज सकाळी संध्याकाळी जर आता लोक यायला लागले की एकदमच कोंडीच होते, 2-2 तास लोक यायला जायला त्रास असतो. पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी आता आपण तिथे मेट्रो बांधणार आहे, आता पुढचे बरीच वर्ष तिथे खोदकाम होईल, मग ते मेट्रो होईल, मग ते व्हायला म्हणजे सगळं आपला इन्फ्रास्ट्रक्चरचा थोडा इश्यू आहे. हे झाले हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चर, हार्ड इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी झाल्या. पुण्यामध्ये अजून मी आता म्हणजे कसं की वी हॅव सॉर्ट ऑफ मिस्ड आउट ऑन मेनी गुड ऑपॉर्च्युनिटीज दॅट हॅव हॅपन्ड इन द लास्ट 10 years असं म्हणतो मी. आता पुण्यामध्ये IIM यायला पाहिजे होते, ते आले नाही. आपल्याकडे एम्स यायला पाहिजे होते, ते आलं नाही, ते नागपूरला गेलं. IIM सुद्धा नागपूरला गेलं. IIT आपल्याकडे मुंबईला आहे म्हणून इथे आले नाही. IIT सुद्धा पुण्यात अजून काय खरं नाही त्याचं, म्हणजे होईल तेव्हा होईल, बघू. पण आपल्याकडे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आपण म्हणतो, आपण विद्येचं माहेरघर वगैरे. आपल्याकडचं पहिलं म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज आपण म्हणतो COEP, त्याचं NIRF रँकिंग 52 आहे, 52. सो आपण पुण्याला म्हणतो की वी आर द टॉप युनिव्हर्सिटी आणि आमच्याकडे इतके कॉलेज आहेत, पण एक सुद्धा 50 मध्ये आपल्याकडे एक पण कॉलेज नाही. महाराष्ट्रात सुद्धा बरीचशी कॉलेजेस आपल्या पुढे आहेत. सो दॅट इज नॉट अ गुड सिच्युएशन. आपली युनिव्हर्सिटी टॉप 20 मध्ये जेमतेम आहे. म्हणजे आपण टॉप 5 मध्ये यायला पाहिजे, टॉप 10 मध्ये असायला पाहिजे. आपण टॉप 20ला पण फाईट मारतोय. त्यामुळे आपण म्हणायला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट वगैरे वगैरे, पण आपण त्यावरती आपण फार कमी काम केलेलं आहे. आणि द रिसर्च लॅब्स बघा, आता पुण्यासारख्या शहरामध्ये वी नीड टू बी इन द टॉप 3 ऑफ वट एव्हर. तर त्याच्यात सुद्धा आपल्याकडे म्हणजे आपण वी हॅव बीन मिसिंग आउट ऑन थिंग्स. सो हे रिसर्च, टेक्नॉलॉजी, डिजिटायझेशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्याच्यामध्ये पुण्याने लीड घ्यायला पाहिजे, पण आपण सॉर्ट ऑफ वी आर लॅगिंग बिहाइंड इन मेनी ऑफ दीज एरियाज. आणि आय थिंक देर इज रूम फॉर अस टू रिअली पुश, आणि पीपल लाईक यू कॅन मेक अ ह्यूज डिफरन्स. कारण इन मेनी ऑफ दीज केसेस या जेव्हा डिस्ट्रीब्युशन होते तेव्हा आता तो नागपूरला का गेला, IIT किंवा IIM किंवा एम्स नागपूरला का गेला, कारण ते पॉलिटिकल पुश होता तिकडे, त्यांनी पुश केलं. आपल्याकडचे लोक ओढू शकले नाही, अशामुळे पण असू शकेल. पण अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण मागे राहतोय. तिथे तुमच्यासारख्या लोकांची मदत हवी आहे. म्हणजे सो दीज आर ऑल सॉफ्ट फॅक्टर्स, बट दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. लॉ स्कूल पण आपल्याकडे आहे, पण जुनं कॉलेज आहे, पण आपलं तर नवीन एक नॅशनल लॉ कॉलेज पुन्हा ते नागपूरला गेलं. तर असे सगळे आपल्याकडे आले नाहीत, कारण वी वर नॉट एबल टू पुश थोज थ्रू. आणि एकंदरीत तुम्ही आता ग्लोबली प्रवास केला असेल, पाहिला असेल, असा कुठला सेटअप तुम्हाला, असे कुठलं शहर, देश, स्पेसिफिकली शहर म्हणू आपण, की जिथे तुम्हाला सगळ्यात म्हणजे आयडियल असं इन्फ्रास्ट्रक्चर जे IT सेक्टरला पूरक आहे, असं कुठलं आहे जे तुम्हाला शेअर करा? सी, द बेस्ट प्लेस फॉर IT इन द वर्ल्ड इज डेफिनेटली द बे एरिया. सॅन फ्रान्सिस्को अँड द बे एरिया, दॅट इज डेफिनेटली सगळ्यात जास्ती ॲक्शन तिथे. तर त्याचं ॲक्शनचं मेन कारण जर आपण विचार केला तर एक तर 50 वर्षापूर्वी तिथे सुरू झालं. ते कुठे सुरू झालं? स्टॅनफर्डच्या आसपास सुरू झालं. स्टॅनफर्ड आणि बर्कली या 2 मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्याबरोबर हे सगळे सुरू झाले. त्याच्यानंतर VCs, इंटरनॅशनल ट्रॅव्हल, कॉलेजेस, स्टुडंट्स, इंटरनॅशनल स्टुडंट्स, क्लायमेट, ऑल ऑफ दोज थिंग्स आर व्हेरी फेवरेबल देअर. आपल्याकडे क्लायमेट फेवरेबल असू शकतो, बऱ्याचशा गोष्टी फेवरेबल असू शकतात, पण आपण युनिव्हर्सिटीमध्ये एवढं इन्व्हेस्ट केलं नाही आहे. तिथे स्टॅनफर्ड आणि बर्कली आहेत, त्या टॉप युनिव्हर्सिटीज आहेत. वर्ल्डच्या टॉप 10मध्ये कुठे तुम्ही असं बघा तसं बघा, कुठेतरी ते फिगर होतात. आणि कंपनीज पण खूप आहेत, इकोसिस्टम चांगला आहे, त्यामुळे तिथे इट हॅज बिकम द टॉप प्लेस फॉर टेक्नॉलॉजी आणि IT. आणि वी आर नॉट एनिवेअर नियर इट. बंगलोरला तरी त्यांनी दे हॅव डन मच बेटर दॅन अस. सो आय थिंक देर इज लॉट ऑफ रूम फॉर अस टू इम्प्रूव्ह. पण हे सगळं करण्यासारखं आहे. कसं आहे ना, या सगळ्यामध्ये कसं आहे की 10-20-25 वर्षाची एक जनरेशन असते. तर आता पुढची जनरेशन काय करू शकेल त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर हे सगळं स्टॅटिक नसतं. म्हणजे कुठले पण असतील ते 100 वर्ष एकच जागा राहणारे असं नाही. 20-25 वर्षाची सायकल असते. तर आपण जरी मागची सायकल मिस केली असेल तर आता पुढच्या सायकलमध्ये आपण काय करू शकतो ह्याचा विचार जरी आपण आता केला तर पुढच्या 20 वर्षामध्ये आपण कसं डॉमिनेट करायचं, तर दॅट इज वर्थ लुकिंग ॲट. करेक्ट. आणि ही जी IT इंडस्ट्री आता जशी तुम्ही जो काळ पाहिला सुरुवातीपासून आणि आत्तापर्यंत 30 वर्षामध्ये जेवढी इव्हॉल्व्ह झाली, इम्प्रोवाईज करून झाली असेल, प्रॉब्ली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम झाली असेल, तशी तुम्हाला पुढच्या 20 वर्षामध्ये अजून कुठल्या दिशेत जाताना दिसते, जे आजपासून पुढच्या 20 वर्षामध्ये तुमची इंडस्ट्री कुठे जाताना दिसते? जे यंग लोक असतील, एम्प्लॉय ज्यांना म्हणजे ह्या सगळ्या व्यवसायात पडायचं किंवा ज्यांना जे जॉब सिकर्स असतील त्यांच्यासाठी तुम्हाला काय वाटतं ही कशी इम्प्रोवाईज होत इव्हॉल्व्ह होत राहील पुढच्या?
आता 20 वर्ष सांगणं कठीण Fair आहे, enough. पण मी तुम्हाला असं सांगू शकतो की पुढच्या 4-5 वर्षामध्ये हा. बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आता इमिनेंटली होणार आहेत अशा सिच्युएशनमध्ये. हां. एक म्हणजे मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपण म्हणतो, हो. दॅट इज गोइंग टू बी अ बिग डॉमिनंट प्लेयर. हम्म. त्याशिवाय आता 5G नेटवर्किंग, त्याच्याबरोबर एज कम्प्युटिंग हम्म. आणि AR VR म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, हम्म. हे सगळं मिळून आता लोक मेटावर्स वगैरे बोलत आहेत. हम्म. ते सगळं मोठं होण्याचे चान्सेस खूप चांगले आहेत. हम्म. तर हे दोन डेफिनेटली होणार आहेत असं Okay. नक्की आहे. नक्की आहे. त्याशिवाय कसं आहे की आता डिव्हायसेस इम्प्रूव्ह होत आहेत हम्म. आपल्याकडे. हे सगळं सॉफ्टवेअर इंडस्ट्रीच्याकडनं बघितलं हम्म. तर माझं सजेशन तुम्हाला असं आहे की आपण उलटा विचार करू. हम्म. फक्त इंडस्ट्री मागे न लागता हाऊ डू वी मेक एव्हरी पर्सन डिजिटली लिटरेट, हाऊ डू वी मेक एव्हरी सिटीजन अ लर्निंग सिटीजन, हम्म. हाऊ डू वी हेल्प एव्हरी सिटीजन इन द सिटी टू बी मोर मोर रेडी फॉर द नेक्स्ट जनरेशन ऑफ टेक्नॉलॉजी वेव्ह. असं कसं करता येईल त्याच्याबद्दल विचार केला तर मग वी कॅन बिकम अ मोर व्हायब्रंट सिटी. इट डझंट हॅव टू बी रेस्ट्रिक्टेड टू ओनली दी IT इंडस्ट्री. हम्म. एव्हरी सिटीजन शुड बेनिफिट फ्रॉम इट. बरोबर आहे. असं काहीतरी बघता आलं पाहिजे. हम्म. तर आता कसं झालेलं आहे आपल्याकडे मागच्या आय वुड से 5-6 वर्षामध्ये एकतर बिलियन+ फोन्स हो. झालेले आहेत. सो एव्हरीवन हॅज अ सेलफोन, आणि नॉट जस्ट सेलफोन, नॉट जस्ट दे आर स्मार्ट सेलफोन्स. त्यामुळे इंटरनेट टू एव्हरी सेलफोन आणि लार्ज नंबर्स ऑफ देम, हे आता इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे. त्याशिवाय मागच्या 5-6 वर्षांमध्ये मोदीजींच्या काळामध्ये आपण जनधन वगैरे करून हम्म. सगळे बँक अकाउंट्स, एव्हरीवन इज ऑनलाईन. हो. त्याशिवाय आधार सगळ्यांच्याकडे आहे. त्यानंतर मोबाईल पेमेंट, UPI, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून आपण सगळ्या सुविधा कसं काय ऑनलाईन मोबाईल फोनवरती प्रोव्हाइड करता येतील, म्हणजे हाऊ डू वी बिकम मोर इलेक्ट्रॉनिकली अवेलेबल सिटी, असं सगळं बघण्यासारखं आता एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. हम्म. आणि पुण्यामध्ये जर आपण हा लीड घेतला की वी बिकम अ फुल्ली डिजिटल सिटी अँड एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑनलाईन अँड एव्हरीथिंग इज मॅनेज थ्रू पीपल्स फोन्स, अँड हाऊ यू कॅन सी दॅट इंटिग्रेशन टू हॅपन. हम्म. त्याशिवाय मागच्या 2 वर्षामध्ये आपण कोविडमुळे घरी बसलो आहोत. हम्म. तर घरी बसून सुद्धा आपण काम जे करतोय त्यामुळे पण वर्क फ्रॉम एनिवेअर किंवा वर्क फ्रॉम एव्हरीवेअर हा जो कॉन्सेप्ट तयार झालेला आहे, किंवा मग ऑनलाईन शॉपिंग, डिजिटल ई-कॉमर्स आणि डिजिटल लर्निंग, हा एक खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट मागच्या 1.5-2 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेला आहे. हीच जर क्रायसिस आपल्याला 15 वर्षापूर्वी झाली असती तर आपली कठीणच परिस्थिती होती. म्हणजे फोनही चालत नव्हते आणि फोनच नव्हते, वीज पण नव्हती. हो. घरी बसून करायचं काय, हो. अशी सिच्युएशन बऱ्यापैकी वाईटच होती. पण आता आपल्याला कसं झालेलं की याचा कसा फायदा घ्यायचा. हम्म. आता आपल्याला लक्षात आलं की कोणी पण घरून शिकू शकतं. आता ठीक आहे, सगळे आपण शाळेत जाऊ, पण ऑनलाईन प्लस ऑफलाईन हा जो हायब्रिड ऑपॉर्च्युनिटी आहे, ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आता प्रत्येक जणाला घरी बसून काय शिकायचं ते शिकू शकतात. तर हे कसं अवेलेबल करायचं आणि हे कंटिन्युअसली चालू ठेवायचं, नवीन गोष्टी कशा अवेलेबल करायच्या. सो दिस इज बिकम अ न्यू वर्ल्ड. आणि आय थिंक पुण्याला इथे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण जर ह्या सगळ्याचा फायदा घेऊन इफ यू ट्रान्सफॉर्म द सिटी वेअर एव्हरी सिटीजन इज डिजिटली लिटरेट अँड इंटिग्रेटेड इन टू द न्यू इकोसिस्टम असं म्हणू आपण, देन प्रत्येकजण आपल्या परीने उद्योजक होऊ शकतो. आपल्याकडे गिग इकॉनॉमी होणार आहे. तर प्रत्येक उद्योजकाला, म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो पुण्यात राहतो तो एकाच वेळेस बरेचसे उद्योग करू शकतो, घरून उद्योग करू शकतो. आणि हा पण एम्प्लॉयमेंट सीकर न बनता एम्प्लॉयमेंट क्रिएटर होऊ शकतो. हा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, पुढच्या 3-4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये जर आपण करू शकलो तर पुढच्या 20 वर्षामध्ये त्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट सगळ्यांना दिसेल. तुम्ही आता कोविडचा उल्लेख केला. नेमकं मी परवा भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये होतो आणि एक इंडोलॉजीच्या कोर्ससाठी त्यांचा विचार चालला होता की 40 लोक समजा त्यांनी एनरोल झाले तर नक्कीच तो कोर्स हा व्हायबल होऊन जाईल. आणि आधी ही कॉन्सेप्टच नव्हती की बाबा म्हणजे ऑनलाईन कोर्सेस, अशा प्रकारचे कोर्सेस ऑनलाईन होतात, कारण प्रत्येक वेळेला फिजिकली घ्यायचे आणि मग ते 40 लोक जमायचे आणि मग ते 2 वर्ष चालायचं. आता त्यांनी असं ऑनलाईन कोर्स इंट्रोड्यूस केल्यामुळे ते टू दे आर प्लेझंट सरप्राईज, ते म्हणले की जगभरातनं 650 लोकांनी इंडोलॉजीसाठी एनरोल केलं. सो इन द हाइंडसाईट पोस्ट कोविड एरामध्ये, म्हणजे किंवा कोविडचा अख्खा एरा तुम्ही पाहिला असेल, अपार्ट फ्रॉम द म्हणजे जो डिझास्टर होता, एपिडेमिक होता, पॅन्डेमिक होता, तो वगळता त्याच्यातनं अशी कुठल्या गोष्टी आहेत की ज्या पुढच्या काळामध्ये IT इंडस्ट्रीनी बघितली की जे बेनिफिशियल आहेत, जे सस्टेनेबल आहेत आणि या पुढच्या काळामध्ये हायब्रिड म्हणून ह्याचा उपयोग होऊ शकतो.
सर सगळ्यात पहिले हे वर्क फ्रॉम एनिवेअर जे मी म्हणतो ना हो. त्यांनी खूप फरक पडणार आहे. त्याच्यात पुण्याला फायदा पण होऊ शकतो, थोडा तोटा पण होऊ शकतो. हं. कारण बरीचशी लोक जी नाशिकला आणि कोल्हापूरला किंवा अशा ठिकाणी गेले ते एखाद्या वेळेस परत येणार नाही. हं. त्यामुळे दे विल अर्न फ्रॉम हिअर बट स्पेंड इन हं. अदर सिटीज नॉट इन पुणे. सो हा एक फरक होऊ शकतो. पण इन जनरल तर ती जी फ्लेक्सिबिलिटी आहे की आपण घरून काम करू शकतो, त्यामुळे कम्यूट करायची गरज नाही वगैरे वगैरे, ती जी फ्लेक्सिबिलिटी मिळते, जे तास आपल्याला वाचतात कम्यूटचे, दॅट इज व्हेरी सिग्निफिकंट. आणि घरून काम केलं की पूर्ण फ्लेक्सिबिलिटी फॅमिली वगैरेसाठी हं. पण खूप चांगलं होऊ शकतं. हे वर्क फ्रॉम एनिवेअर इज वन गुड थिंग आय थिंक विच हॅज हॅपन. आणि पण तुम्ही आता जे आय टी कंपनी म्हणून जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बऱ्याच लोकांनी इन्व्हेस्ट केलेलं असतं, हो. त्या अँगलनी पाहता ही पण सिच्युएशन बरी आहे का, की हळूहळू परत चेंज करता येईल? की कारण आता एवढं हे सगळं झालं, ऑफिस झालं, हे झालं, एक माणूस कामाला येतो, त्याचं सगळं हे झालं आणि आता परत इफ ही इज कम्फर्टेबल वर्किंग फ्रॉम होम. नाही बरोबर आहे. पण कसं आहे ना, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही सध्या तरी असं प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो की पूर्वी जसं होतं एका माणसासाठी एक जागा होती, आता 2 माणसांसाठी एक जागा ठेवू. अच्छा. पण जागा तेवढी लागेलच. लागेल. हायब्रिड म्हणून लोक येतील, हं. रोज नाही येणार, हं. आठवड्यातून 3 दिवस येतील, 2 दिवस येतील. हं. एनिवे ती फ्लेक्सिबिलिटी आता लोकांना वाढेल आणि काही लोक येतील, काही लोक येणार नाही. येणार नाही. पण या सगळ्यामध्ये कसं काय करायचं हा एक मेन फरक झाला आहे. दुसरा आय थिंक मला वाटतं हे ऑनलाईन लर्निंग आणि कंटिन्युअस लर्निंग ह्यांनी पण खूप फरक पडण्यासारखं आहे. आता मागच्या तुम्ही म्हणाल्याप्रमाणे इंडॉलॉजीच्या कोर्सला 6,650 लोक आले, ही खूपच उत्तम गोष्ट आहे. पण आता मला असं वाटतं की त्यांनी जर पुढे प्रमोट केले 4,000 लोक पण येतील. हो, करेक्ट आहे. कारण कुठूनही करू शकतात. आणि हे जे कोर्सेस जे त्यांनी 2 वर्षाचे कोर्स करायच्या ऐवजी 1 क्रेडिटचे असे वेगळे कोर्सेस केले, तर सगळ्यांना उत्सुकता असते की काहीतरी मला यातलं काही माहीत नाही स्क्रिप्चर्स किंवा आपले स्क्रिप्चर्स. मला जर 1 क्रेडिटचा कोर्स असला, आठवड्यातून 3 दिवस, संध्याकाळी 2 तास, मी पण घ्यायला तयार आहे. हो, करेक्ट. असं करत गेलो तर आपले खूप कोर्सेस वाढतील आणि असे बरेचसे सगळ्यांना शिकायला मिळेल. आणि जर आपण ऑल ऑफ अस आर लर्निंग पीपल ऑल द टाइम, इट इज गुड फॉर एव्हरीबडी, असं त्याच्यातलं माझं ओपिनियन आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पण फायदा झाला. मागच्या 2 वर्षामध्ये किंवा 1.5 वर्षामध्ये ई कॉमर्समध्ये खूपच फरक झालेला आहे. आता देहसराच्या थ्रू मी बऱ्याच लोकांना भेटलो आणि मागच्या म्हणजे आता आपल्याच कॉन्स्टिट्युएन्सीमधल्या 2 यंग महिला आहेत, त्यांच्याबरोबर असंच कॉन्व्हर्सेशन, त्यांच्याबरोबर आपण देहसरामध्ये पण काम करतो. तर त्यांनी दोघींनी सांगितलं की आम्ही समजा प्री कोविड स्टोअरमध्ये इतकं अमाऊंट बिझनेस करत होतो, समजा एक्स अमाऊंट, तर ऑनलाईन पहिले 6 महिने आम्हाला कळलंच नाही काय करावं. पण एकदा आमची जेव्हा ग्रीप लागली तेव्हा आज आम्ही तोच 5 टाइम्स दॅट मच बिझनेस ऑनलाईन करतो. आता बरोबर आम्ही एक इंटरव्ह्यू केला सायली मराठे बरोबर. तिचं एक आद्या म्हणून ज्वेलरीचं तिने सुरू केलेलं बुटीक आहे. तर ती आता 80 देशांमध्ये ज्वेलरी वाटवते ऑनलाईन. त्यामुळे ते मागच्या 1.5 वर्षामध्ये ई कॉमर्समध्ये, आधी ई कॉमर्स असं थोडंसं असायचं की ठीक आहे आमची एक वेबसाईट आहे म्हणून तुम्ही आमच्या दुकानात यायच्या आधी वेबसाईटवर ॲड्रेस बघू शकाल आणि बरं एवढंच. पण असं कॉमर्स पुश नव्हते करत. पण आता मग कोविडमध्ये काय करायचं, मग कॉमर्स करायचं, मग ई कॉमर्स सुरू केलं. मग जगात 80 ठिकाणी तिचे ज्वेलरी विकते आणि बऱ्याच ठिकाणी प्रॉडक्ट्स विकते आणि टोटल व्हॉल्यूम दॅट शी इज एबल टू डू इज सिग्निफिकंटली मोर दॅन वॉट कॅन बी डन इन हर स्टोअर. तर असंच तिचं होतं. मी प्रथामध्ये भेटलो त्यांना, कविता कोपरकर, त्या पण आपल्याच ह्याच्यातले, त्या पण साड्या विकतात. आणि आता पूर्वी म्हणाल साडी ऑनलाईन कोण घेणार असं, पण द अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम दॅट पीपल आर डुईंग ऑनलाईन इन दीज काइंड ऑफ ट्रेड्स, ज्वेलरी आणि साडीज, म्हणजे इट्स लाईक तुम्ही बघितल्याशिवाय आम्ही कसं घेणार अशा म्हणणाऱ्या बायका आज घरी बसून ऑनलाईन फेसबुकवरनं साड्या विकत घेतात. स्वस्त नाही आहे त्या, बरोबर 10,000च्या पुढच्या, पण तरी सुद्धा विकल्या जातात. तर हा जो चेंज आपण बघितला आहे तो अमेझिंग आहे. ह्याचा फायदा आपण ऑनगोईंग करायला पाहिजे. आणि पुण्यामध्ये काय ना, मला ते पुण्याचं मेन वैशिष्ट्य मी तुम्हाला असं सांगायचा प्रयत्न करतो की मागच्या 40-50 वर्षामध्ये पुण्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप हा आपला मेन फोकस आहे. बाकीचे सगळे शहर सरकारच्या भरोश्यावरती चालतात, सरकारी ऑफिसर असतात, मोठे मोठे लॅब्स असतात, पब्लिक सेक्टर असतात. आपल्याकडे एक पण नाही आहे त्याच्यात. आपलं पूर्ण इथे टेल्को आणि असापासून अँसिलरी सुरू झाल्या, छोटे छोटे उद्योग सुरू झाले. तर पुण्यातले लोक एंटरप्राइजिंग आहेत, तर त्यांना हा जो ऑपॉर्च्युनिटी मिळतो आपला आता की मी ऑनलाईन जाऊ शकतो. आता चितळे सुद्धा ऑनलाईन इतका धंदा करतात की माझ्या
दिवाळीमध्ये माझ्या मुलीसाठी आम्ही पाठवायचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटलं की आमचे सगळे विकल्या गेले, तुम्ही 2 आठवड्यांनी या. आयुष्य इतकी सिच्युएशन आहे. पण पॉईंट असा आहे की आपल्या जे लोक आहेत, आपले खूप लोक एंटरप्राइजिंग आहेत, आपण त्यांना थोडं डिजिटल सपोर्ट केला ना तर ते म्हणजे पुणे विल कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म. कारण इंडिव्हिज्युअलची जी केपेबिलिटी अँड पॉवर आपल्या शहरात किंवा आपल्या भागामध्ये आहे ती दुसऱ्या कुठेच जगात सेकंड. मग त्यावरतीच मी येणार होतो आता की तुम्ही ही जी आय टी सेक्टरमध्ये जे अचीवमेंट केलं त्याच्यानंतर तुम्ही जी तुमची दे आसरा फाउंडेशनची सुरू केली आणि त्याच्या थ्रू तुमचा जो एक ऑब्जेक्टिव्ह आहे की सेल्फ एम्प्लॉयमेंट हे जॉब सिकर्सपेक्षा सेल्फ एम्प्लॉयमेंट जास्ती जॉब क्रिएटर्स जास्ती तयार व्हावे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय सांगायचं वाटतं की जी पुढच्या काळामध्ये तुमच्याकडनं जे दे आसराच्या फाउंडेशनच्या माध्यमातून जे तुम्ही करू इच्छिता त्याच्याबद्दल थोडी माहिती दिली तर. नाही, मेन कसं आहे ना, आता आपल्याकडे पूर्वीच्या वेळेस असं लोकांचं वाटतं की हां गव्हर्मेंट जॉब किंवा कुठेतरी जॉब मिळावा. पण आपल्याकडे आपल्या देशामध्ये एका वयाचे 25 मिलियन म्हणजे 2.5 कोटी लोक 25 वर्षाचे 24 वर्षाचे अशी सिच्युएशन आहे. इतके लोक असताना सगळ्यांना जॉब्स म्हणजे कुठनं मिळणार, ते काही मिळणं शक्य नाही. आणि सगळेच जॉब सरकारी असावे असंही काही गरज नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपले आपले जॉब कसे क्रिएट करावे आणि स्वतः कसे क्रिएट करून आपलं काम करावं हे महत्त्वाचं आहे. आणि मी असं ऑब्झर्व केलं आणि बरंच रिसर्च आहे याच्यावरती की जर एखाद्या फॅमिलीमध्ये 25,000च्या वर उत्पन्न सुरू झालं ना की त्याच्यानंतर पॉझिटिव्ह स्पायरल सायकल तयार होते. जर तुमच्याकडे 10,000च्या पेक्षा कमी उत्पन्न असलं की तुम्ही एकदम ऑन द वेफर असता. कधी काय प्रॉब्लेम आला तर एकदम मग पुढचं काय करायचं लक्षात येत नाही. पण एकदा 25,000च्या वर गेला ना तर तुम्हाला मग तुम्ही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यात इन्व्हेस्ट करायला सुरुवात करता, इन्शुरन्स येते वगैरे. आणि देन नेक्स्ट जनरेशन डज सो मच बेटर बिकॉज नाव यू आर नॉट डिपेंडंट ऑन एव्हरी डे स्टफ. ही सिच्युएशन सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये करणं अत्यंत योग्य आहे आणि इझिली पॉसिबल आहे. तर माझं मिशन दे आसरामध्ये असं आहे की जास्तीत जास्त लोकांनी जसं लागेल तसं सेल्फ एम्प्लॉईड व्हावं आणि त्यांना सेल्फ एम्प्लॉयमेंट मिळवायसाठी जे काय लागणार असेल ते आम्ही दे आसरामधनं अवेलेबल करतो. तर म्हणजे तुम्हाला जर समजा उद्योजक व्हायचं असेल तर तुम्हाला कॅश फ्लो कशी मॅनेज करायची किंवा मग तुम्ही ऑनलाईन जायचं असेल तर तुम्हाला काय माहिती लागेल किंवा तुम्हाला जर लिगल कम्प्लायन्सेस वगैरे लागतात ती काय माहिती लागेल, ते सगळे एका ठिकाणी आणि इझिली अवेलेबल असं करून आम्ही ते दे आसरामध्ये सुरू केलेलं आहे. आणि एक चेंज आम्ही मागच्या कोविडमध्ये असं केलं की वर्क फ्रॉम एनिवेअर. आम्ही आमची सगळी ऑफिसेस बंद करून टाकली दे आसराची. आम्ही ते भगीरथमध्ये म्हणजे सेनापती बापट रोडवरती पर्सिस्टंटच्या ऑफिसमध्ये तिथनं काम करायचे. तर आम्ही ठरवलं की नाही, वी आर गोईंग फुल्ली ऑन वर्क फ्रॉम एनिवेअर फॉर एव्हर. सो त्याच्यामुळे 2 गोष्टी झाल्या. एक म्हणजे आम्ही लोक आता ऑल इंडिया हायर करायला सुरुवात केली की तुम्ही इथे नाही तर कुठेही असू दे, एक अजमेरमध्ये, एक दिल्लीला, एक कलकत्त्याला, कुठेही असू दे, ते काही प्रॉब्लेम नाही. आणि आता जर आम्ही सगळीकडे आहे तर आम्ही ऑल इंडिया सर्व्हिस पण प्रोव्हाइड करू शकतो. तर आता तुम्हाला ऑफिसमध्ये आम्ही भेटणारच नाही, तुम्हाला आम्ही ऑनलाईनच भेटणार आहे. मग ऑनलाईन तुम्ही कुठेही असला तरी आम्हाला फरक नाही पडत. त्याच्यामुळे सुद्धा आमच्याकडे पण आम्ही ग्रोथ पुश करतोय. पण हा जो प्रॉब्लेम आहे ना, सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि गिग एम्प्लॉयमेंट, हे डेफिनेटली होणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी दुसरं काय म्हणलं, गिग एम्प्लॉयमेंट म्हणजे गिग म्हणजे असं आहे की पूर्वीचा असा कॉन्सेप्ट होता की तुम्ही जायचा जॉब करायचा आणि 30 वर्ष 40 वर्ष एकच जॉब करायचा. हो. आता कसं होतं आहे की बऱ्याचशा याच्यामध्ये उबर ड्रायव्हर्स असतात किंवा समजा मूवी असली, कुठली सिनेमा असला, त्या सिनेमामध्ये कसं असतं की त्या सिनेमापुरते लोक गोळा करतात, ते लोक त्या विषयावर काम करतात आणि मग ती टीम डिसमॅन्टल होते, पुढची टीम असेंबल होते. किंवा आपण IPL मध्ये बघतो, आता समजा क्रिस गेले, तो एकाच वेळी 6 टीम करता खेळतो. पण तो वेस्ट इंडिज टीम करता पण खेळतो, आपल्याकडे पण इथे खेळतो, मग तिथे पाकिस्तानमध्ये पण खेळतो, बिग बॅशमध्ये पण खेळतो. तर असे जे सगळे लोक असतात ते एकाच वेळेस असे बरेचसे उद्योग करायला सुरुवात करायला लागले. आणि हे आजकाल खूप कॉमन होत आहे आणि सेल्फ एम्प्लॉईड लोकांना हे करणं खूप सहज शक्य आहे की एकाच वेळेस मी थोडा वेळ फोटोग्राफी करेन, मग संध्याकाळी मी म्युझिक चालवेन किंवा बाकी काय करेन. त्यामुळे लोकांची पण वेगळ्या प्रकारची प्रगती होते. बट दिस इज गोइंग टू हॅपन. म्हणजे वे वी आर वर्किंग इन द पास्ट, वे वी हॅव वर्कड इन द पास्ट अँड द वे वी विल वर्क इन फ्युचर इज गोइंग टू बी व्हेरी डिफरंट. आणि शेवटचा प्रश्न मला वाटतो की विचारावं असं वाटतं की आपण लुकिंग फॉरवर्ड फॉर द नेक्स्ट 10 वर्ष 10-15 वर्षासाठी तुम्हाला ॲज पर्सिस्टंट म्हणा किंवा वैयक्तिक आनंद देशपांडे म्हणून
कशा प्रकारचं काम तुम्ही एनविजाज करताय पुढच्या 10 वर्षामध्ये, आणि काय काय त्यातले प्रायोरिटीज आहेत तुमच्या, किंवा काही प्लॅन्स असतील जे तुम्ही शेअर करू इच्छिता? आता पर्सिस्टंटमध्ये कसं आहे की आता मी चेअरमन असल्यामुळे ती माझी एक्झिक्युटिव्ह टीम आहे, ते लोक ठरवतात काय करायचं ते. त्यांच्याबद्दल मी काय बोलत नाही. माझ्या एरियामध्ये मी 3 गोष्टींमध्ये सध्या काम करतो आहे आणि किंवा विचार करतो आहे. एक म्हणजे एंटरप्रेन्योरशिप आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन. सो त्याच्यामध्ये एक दे आसरा फाउंडेशनमध्ये काम करतो. दुसरं मी एक सेकंड ऑर्बिट म्हणून एक प्रोग्राम चालवतो, ज्याच्यामध्ये कंपनीज ज्या असतात त्या 15 कोटी 20 कोटीच्या रेंजमध्ये फसतात. त्याच्यापुढे ते कधी 100-200 होणार नाही. त्यांना त्या 20-25मधनं 100-200ला कसं न्यायचं त्याच्यावरती मी बऱ्यापैकी चांगला प्रोग्राम तयार केलेला आहे. तर त्याच्यावरती बरंच काम चालू आहे. सो ही एक एरिया झाली. दुसरी एरियामध्ये मी एज्युकेशन आणि फ्युचर ऑफ वर्क, फ्युचर ऑफ लर्निंग या सगळ्यांमध्ये थोडंफार प्लॅनिंग किंवा विचार करतो आहे. कारण सिच्युएशन अशी आहे की आज समजा जो कॉलेजमध्ये विद्यार्थी आहे तो समजा 1922ला ग्रॅज्युएट झाला, तर तो 1922पासून 60 वर्ष अजून म्हणजे 2022ला ग्रॅज्युएट झाला 2022, तो इज गोइंग टू वर्क टिल 2082. 2082 पर्यंत काय होणार आहे जगात कोणालाच माहिती नाही. तुम्ही काय कॉलेजमध्ये शिकलाय ते तितके वर्ष चालूच शकत नाही. तर म्हणून प्रत्येकाने कंटिन्युअस लर्नर होणं आवश्यक आहे. कंटिन्युअस लर्निंग म्हणजे काय करायचं आणि ते कसं काय करता येईल, तर त्याच्यासाठी काय करता येईल त्याच्याबद्दल मी कॉलेजेस आणि हे स्टुडंट्स आणि या लोकांना आणि कंपनीमध्ये लक्षात येतं माझ्याकडे की आता आमच्याकडे लोक आहेत ते 20 वर्षापूर्वी कॉलेजमध्ये होते, पण आता 20 वर्षापूर्वी त्यांनी कसं कंटिन्युअसली शिकत राहावं, तर त्याच्यावरती थोडाफार एज्युकेशनमध्ये मी बघतो आहे. आणि लास्ट म्हणजे माझी एरिया जी आहे ती डेटा मॅनेजमेंट किंवा डेटामध्ये आणि मशीन लर्निंग किंवा अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी गुड क्वालिटी डेटा हा इम्पॉर्टंट आहे. सो कलेक्टिंग अँड मॅनेजिंग डेटा फॉर पब्लिक गुड या विषयावरती मी थोडा विचार करतो आहे. तर त्याच्यामध्ये कॅन्सर, डायबिटीज अशा सगळ्यासाठी लागणारा डेटा जो असेल तो कसा काय कलेक्ट करता येईल आणि त्याच्यावरनं आपण कसं काय नवीन रिसर्च करता येईल त्याच्यावरती थोडंफार काम चालू आहे. अशा 3-4 एरियाजमध्ये मी सध्या जास्तीत जास्त वेळ देतो आहे. नाही, खरं चर्चा करण्यासारखी खूप आहे, पण कुठेतरी प्रश्न एवढे आहेत की त्यासाठी हा वेळ नक्कीच कमी पडेल. पण मला एवढं सांगायचं की तुम्ही एक म्हणजे एक साधारणतः मी आता की अनेक वर्ष पाहिले की साधारणतः आपल्या देशाला, आपल्या शहराला जशा प्रकारचे रोल मॉडेल पाहिजे तशात आम्ही तुम्हाला पाहतो. कारण ते सगळे ॲट्रिब्यूट्स आहेत की जे ज्याच्याकडे बघून आपण रोल मॉडेल म्हणून, रोल मॉडेलशी आपल्याकडे बऱ्याच वेळेला त्याची व्याख्याच नव्हती किंवा त्याची व्याप्तीसुद्धा लोकांना माहीत नव्हती. पण आपल्यासारखी लोक जेव्हा पुणे शहरातनं, मी पुणेकर म्हणून मी पाहतो की जागतिक प्लॅटफॉर्मवरती अशा प्रकारच्या अचिव्हमेंट्स करतात, तेव्हा आमच्यासाठी आणि अनेक पुणेकरांसाठी तुम्ही एक रोल मॉडेल आहात. आणि अशा प्रकारचे रोल मॉडेल्स क्रिएट करायची तुमची जी तळमळ आहे, जे तुम्ही आता सेकंड ऑर्बिट म्हणला, पहिला स्टेजवर म्हणजे 15 कोटीवरनं 100 कोटीपर्यंत जाण्याचे असे खूप विविध प्रकारचे जे आपले इनिशिएटिव्ज आहेत ते खूप इन्स्पायरिंग आहेत. त्यामुळं आम्हाला पुणेकर म्हणून आपला खूप अभिमान आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की तुमची जी समाज, राष्ट्र, मानवतेसाठीची जी अनेक अंग आहेत जे मी आज व्यक्त पण नाही केलो, कारण कदाचित तुम्हाला पण अनेक गोष्टी तुम्ही करता, न सांगता करता, न बोलता करता, त्यामुळे कधी कधी आवडत त्या व्यक्तीला की ते सगळी गोष्टी सोशल प्लॅटफॉर्मवरती यावं, पण त्याची सर्व बऱ्यापैकी पुणेकरांना माहिती आहे. त्यामुळं आम्हाला खूप अभिमान आहे की तुम्ही समाज, राष्ट्र आणि मानवतेची अशा प्रकारे सेवा करतायत. अशाच प्रकारचं काम हे तुमच्याकडनं तर व्हावंच, होणारच आहे, पण तुमच्याकडनं बघून शिकून अनेक लोकांनी अशा प्रकारे डेव्हलप झाले. तर मला असं वाटतं की पुणे शहरासाठी आपण एक अत्यंत योग्य असं रोल मॉडेल म्हणून आपण नेहमी ओळखले जाल. आपण ह्या चर्चेमध्ये आपला बहुमूल्य वेळ, म्हणजे आपण उद्या अमेरिकेला जाणार आहात, आपल्या अनेक सगळ्या मॅनेजमेंटमधले छोट्या छोट्या गोष्टी राहिल्या असतील, त्याच्यातनं सुद्धा आपण वेळ काढला, त्यासाठी मी आपलं खूप आभारी आहे. मला थँक्यू तुम्ही बोलवल्याबद्दल सिद्धार्थजी. आणि तुम्ही जे काम करताय ते सर्वात महत्त्वाचं आहे. तुमच्यासारखं काम बाकी कोणी करू शकत नाही, आमच्यासारखे लोक मुळीच करू शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की पॉलिटिकल आणि सोशल आणि बिझनेस आणि या सगळ्यांनी एकत्र काम करून जे काय आपण आपल्या शहरासाठी करू शकतो त्याच्यात आपल्या सगळ्यांचाच स्वार्थ त्याच्यात आहे. म्हणजे आपण सगळे बरोबर काम करून जे करू शकतो ते आपण एकटं कधीच करू शकत नाही. आणि मागच्या 1.5 वर्षामध्ये आणि 2 वर्षामध्ये एस्पेशली मला हे लक्षात आलं, कोविडमध्ये सुद्धा,
की कोविडमध्ये जेव्हा झालं किंवा PPCR किंवा असे जे प्रोग्राम झाले तेव्हा ऑल ऑफ अ सडन लोकांना वाटलं की अरे आपण सगळे मिळून बरोबर काम केलं की किती चांगलं काम होऊ शकतं. हे असं आपल्याला आधी कधीच वाटलं नव्हतं. पण आता हा जो आपल्याला चान्स मिळाला आणि याच्यातनं आपल्याला जे शिकायला मिळालं ते आता पुढे आपण कंटिन्यू करावं. आणि ह्याच्यामध्ये मला तुमच्याबरोबर काम करायचा हा योग मिळाला मागच्या महिन्यामध्ये आणि पुढेही मिळत राहावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि आपण असं बरोबर मिळून पुण्याचं पूर्ण मानचित्र बदलू बिलकुल. याचा मला पूर्ण विश्वास आहे. येस, थँक्यू. थँक्यू. नमस्कार.